तुम्ही सगळेजण आयज मदलो दीस आसा कामाचो दीस आसा तरी पूण आमच्या भारतभूमीच्या प्रेमान आयज तुम्ही सगळेजण हांगा जमल्या आमच्या हिस्टॉरीक कशे गाण्याक वंदे मातरम आता आयज 150 वर्सां जाता आणि त्या निमित्तान आमच्या बरोबर आसात आमचे माननीय केंद्रीय मंत्री श्री श्रीपादजी नाईक, आमचे गोंय राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री दामोजी नाईक, आमचे आमदार राजेश फळदेसाय, आमचे उत्तर गोंयचे जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष बाब बापू मडकयकर, माझे कलीग आणि गोवा प्रदेश जनरल सेक्रेटरी डॉक्टर सर्वानंद दीपक, बाकी सगळे हांगा जमिल्ले प्रमुख कार्यकर्ते. 1875 ह्या सालान ह्याच दिसा आमचे वंदे मातरम गाणे हे आनंदमठ ह्या मासिकेन पब्लिश जाल्ले आणि ताच्या नंतर ताणे त्या गाण्यान सतत आमकां प्रेरणा दिन हे गाणे चालू उरले. म्हणजे 1875 ते 1947 सालान आमच्या भारत देशात जोपर्यंत स्वातंत्र्य मेळ्ळें तोपर्यंत त्या गाण्यान वंदे मातरम हे गाण्यान आमच्या सगळ्यांक स्फूर्ती दिली. एक बरो लढो उबारपाची सगळ्यांक एक नवचेतना हाडली आणि म्हणून हे गाणे आयज 1950 ह्या गाण्याक राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता मेळ्ळी आणि तेन्नाच्यान आमच्या देशाक एकठांय बांदपी हे एकमेव गाणे आसा. हांव ह्या वेळार सगळ्यां कडेन विनंती करता की हे गाणे भारत मातेक समर्पित आसा. भारत देश ही आमची माता आसा ही एक व्हडली संकल्पना ह्या गाण्यान आमच्या मुखार दवरल्या आणि जगान ही संकल्पना खंयच ना. खंयचोच देश आपल्या देशाक माता समजना, फक्त भारत देश आणि म्हणून आयज आम्ही सगळेजण एक थोडो वेळ घेऊया, या देशाक आम्ही नमन करूया आणि भारत माता जयघोषान फुडलो कार्यक्रम फुडें व्हरया. भारत माता की वंदे वंदे. हांव फुडल्या सुवातेक आमचे जे पल्लवी पाटील, सिया पै आणि ज्ञानकला भोसले हे आमचे संजीवन म्युझिक स्कुलाचे स्टुडंट आसा तांचे कडेन मागता तांणी वंदे मातरम ह्या गीत आमच्या मुखार दवरले. सगळ्यांनी सांगीत मत तांच्या बरोबर म्हणपाचे.
भारत माता की धन्यवाद सियाम पल्लवी आणि ज्ञानकरा आणि स्पेशली प्रवीण गावकर सर आमचे संजीवन म्युझिक अकॅडमीचे तुमका सगळ्यांक एक श्रेल आमच्या मुखार वंदे मातरम दवरले म्हणून तुमच्या मनाकांतल्यान आभार प्रकट करता. तुम्ही दुर्गा दशहता धारिणी आणि हे आम्ही प्रूव्ह करूनही दाखयला. ज्या ज्या वेळार देशाचे संकट आयल्या त्या त्या वेळार देश उगी रावना आणि स्पेशली नरेंद्र मोदीचे सरकार तर केन्नाच ना. आणि म्हणून हे दीस अत्यंत महत्वाचे जाता. हांव ह्या वेळार आमचे माननीय केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हांचे कडेन विनंती करता की आमच्या मुखार दोन शब्द सांगचे. नमस्कार. नमस्कार. आमच्या वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आयोजित केलेल्या देशभरातल्या
कार्यक्रमाला इथं उपस्थित भारतीय जनता पार्टीचे गोवा राज्याचे अध्यक्ष माननीय दामोदर नाईक, सिद्धार्थ कुंकळकर, पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमदार आणि कार्यकर्ते बंधू आणि भगिनी, आज आपण एक अतिशय अभिमानाचा क्षण साजरा करीत आहोत. वंदे मातरम या आपल्या राष्ट्रगीताच्या, राष्ट्रगान नव्हे तर राष्ट्रगीताच्या 150वा सोहळा आपण इथं आयोजित केलेला आहे. वंदे मातरम जसं सिद्धार्थांनी सांगितलं की 1875 साली या गीताचा जन्म झाला. श्री चट्टोपाध्याय यांनी या गीताची रचना केली आणि 1947 पर्यंत या गीताने अक्षरशः भारतात जे काही राष्ट्रवादाची ज्योत पेटवली आणि त्या राष्ट्रवादाच्या आधाराने लाखो लोकांनी हे गीत गाऊन मी काहीतरी माझ्या मातृभूमीसाठी केलं पाहिजे, आम्ही पात्रत्रेत आहोत, आपल्याला परत या मातृभूमीला स्वतंत्र केलं पाहिजे, या भावनेने अनेक लोकांनी आपल्या प्राणाचे सुद्धा बलिदान त्यावेळेला दिलं. हा इतिहास आम्हाला सर्वांना माहिती आहे. खरोखर हे राष्ट्रगीत व्हायला पाहिजे होतं, परंतु ब्रिटिशांच्या कूटनीती खाते आपल्यामध्ये ज्या देशात जे राहणारे लोक आहेत त्याच्यामध्ये फूट पाडण्यासाठी हे गीत त्यांनी बाजूला ठेवून राष्ट्रगीत वेगळे का त्याचाही आम्ही सन्मान करतो आहोत. परंतु या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आम्हा सर्वांना, आमच्या पूर्वजांना, स्वातंत्र्य सैनिकांना ज्यांनी उद्युक्त केलं, देशासाठी प्राण निस्वार करण्याची जी प्रेरणा ज्या गीताने दिली ते गीत हे वंदे मातरम आहे. आणि हे गीत वेगळं दिसत काही नसून आपल्या भारत मातेची प्रार्थना आहे असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं. वंदे मातरम हे काही केवळ गीत नाही, ते आपल्या राष्ट्राच्या आत्म्याचं एक प्रतीक आहे. हे त्या काळाचे स्मरण आहे जेव्हा प्रत्येक भारतीच्या हृदयात स्वातंत्र्याची ज्योत, ही ज्वाला पेटवण्याची या 2 शब्दांनी, वंदे मातरम या 2 शब्दांनी चमत्कार त्यावेळेला केला होता. आणि याचा अर्थ एवढाच होता, हे मातृभूमी तुला माझं वंदन आहे, मी तुझ्यासाठी माझे प्राण निस्वार करायला तयार आहे. आणि ते करत करत 1947 मध्ये या राष्ट्राला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्यांनी देशासाठी या गीताच्या जोरावर, काही संतांनी म्हटलं हे गीत वंदे मातरम हे गीत नाही, ते वेदमंत्र जे आहे ते वेदमंत्रावर प्रथम राष्ट्रवाद या गीतामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे प्रखर राष्ट्रवाद आपण आपल्या मनात रुजून भारत मातेसाठी काय करता येईल. कारण मी आता माननीय प्रधानमंत्र्यांचं भाषण ऐकत होतो की हे एक राष्ट्र, याला आपण माता मानलेलं आहे. जो या राष्ट्रात तिथं जगतोय, जो राष्ट्र या राष्ट्रात भारतात राहतोय तो आपला भाऊ आहे. ही भावना पुढे आणण्यासाठी आपण माता काय म्हणतोय की प्रत्येक या देशात राहणारा माणूस माझा भाऊ आहे. तो मग कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे, आम्हाला त्याचं नातं नाही. ज्याने ज्या धर्मात जन्म घेतला त्या धर्माचं चांगल्या पद्धतीने काम करू दे. आणि म्हणून हे राष्ट्र आणि जो धर्म जो आहे तो माझा वैयक्तिक हे आहे, पण राष्ट्र आम्हा सर्वांचं आहे. ही भारत माता आपली माता आहे. ही भावना जेव्हा राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकामध्ये निर्माण होईल त्यावेळी राष्ट्र आपलं सुबलाम सुफलाम होईल. या गीताचा अर्थ आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी 1975 साली जेव्हा वंदे मातरम लिहिलं तेव्हा त्यांनी एक कविता लिहिली नाही, त्यांनी भारताला एक आत्मा दिला. मगाशी म्हटलंय हे गीत स्वातंत्र्य संग्रामातील प्रत्येक क्रांतिकाराच्या ओठावर होतं. हे गीत भारतभर एकतेचे प्रतीक बनलं. बंगालपासून पंजाब पर्यंत, महाराष्ट्रातून तामिळनाडू पर्यंत या सगळ्या गीताने जो काही चमत्कार केला. आणि म्हणून आज आपण या जगात भारताला एक नावरूप देण्यासाठी जे काय आज आपल्याला जी संधी मिळाली या गीतामुळे मिळाली आहे. आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाचं बलिदान देऊन हे राष्ट्र उभं केलेलं आहे, ते आपल्याला सांभाळायचं आहे. आणि हे जर सांभाळची ताकद आम्हाला पुढे पाहिजे, ती ताकद आम्हाला कमावायची असेल तर ह्या गीताची भक्ती, ह्या राष्ट्राची भक्ती
वंदे मातरमच्या माध्यमातून आपण सर्वांनी केली पाहिजे असं मला वाटतं. आज सर्वांना मी अपील करतोय. वंदे मातरम हे आपल्या एकतेचं, श्रद्धेचं आणि मातृभूमीवर प्रेमाचं प्रतीक आहे. आज आपण या गीताच्या 150व्या वर्षानिमित्ताने या संदेशाला आपण नव्याने जागृत करूया. मातृभूमी प्रेम, एकता आणि बंधुता तसेच प्रगती आणि आत्मनिर्भरतेचा संकल्प आम्ही आज इथे सर्व मिळून करूया. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपण आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी पुढे आलेलो आहे. असा भारत जो सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध, वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत आणि राष्ट्रीय अभिमानाने ओत भरलेला असेल. आणि म्हणूनच आपण ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण एक जगाचं चांगल्या पद्धतीने नेतृत्व करू शकू. आज सगळीकडे आपण बघतोय, सगळीकडे आतंक आणि सगळ्या गोष्टी चालू आहे. शांतता कुणालाच नको आहे. फक्त आपलं प्राबल्य माजवण्यासाठी, आपल्या प्राबल्य ठेवण्यासाठी एकमेकावर सगळे कुणकुणी करत आहे. पण तो शांततेचा कोणीही वाली नाहीये. आणि त्यामुळे भारत ही योग्य पद्धतीची भूमिका आपण जेव्हा आपल्या राष्ट्राला प्रगत करणार, आपल्या राष्ट्राला बलवान करणार, तेव्हा आपण ही भूमिका त्या जगात आपण निर्माण करू शकू. वंदे मातरम हे फक्त गायचे गीत नाहीये, तर जगाची प्रेरणा आहे. ते आपल्याला सांगताय की देशभक्ती केवळ घोषणामध्ये नसते, ती आपल्या कार्यात, सेवेत आणि समर्पणात असते. आणि हे समर्पणाचं कार्य ते आपल्याला सांगत आहे, आपल्याला आसाद घालत आहे की मी, माझी भारत माता माझी आई आहे. सर्व काही त्याच्या तिच्यापासून तिनं आम्हाला सर्व काही दिलं आहे. जगात जे जे काय आहे ते भारत देशात आहे. आम्हाला कुठं बाहेर जायची गरज नाही आहे. आणि म्हणून या मातेने आम्हाला सर्व काही दिलं. त्या मातेला आपण काहीतरी आपण दिलं पाहिजे की नाही, या भावनेने दररोज 5 मिनिटं हे भारत मातेचं हे वंदे मातरम गीत म्हणून त्याची जर आपण आराधना करतोय, याच पद्धतीने या भारत मातेची आराधना या गीताच्या माध्यमातून आपण करू शकतो. या अमृतकाल आपण सर्वांनी भारतापुढे प्रमाण म्हणून संकल्प करूया की आपण भारताला जगातील अग्रगण्य राष्ट्र बनवूया. शांती, प्रगती आणि संस्कृतीचे आदर्श दाखवूया. आणि पुन्हा एकदा हा देश परत एकदा या सगळ्या जगात सर्वात नंबर 1 देश जे काही संकल्पना मानली मोदीजी जी आहे, ती कल्पना साकार कधी होणार की जेव्हा आपण राष्ट्रासाठी, भारत मातेसाठी काहीतरी आपलं योगदान होईल, तेव्हा हे शक्य असेल. मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही सर्वजण याच भावनेनं, पार्टीचं काम असो द्या, कुठलंही काम असो, याच भावनेनं आपण हे सगळं काम करीत आहोत. आणि त्यामुळे आज देशाला जे चांगले दिवस येत आहेत, आणि फक्त देशाला तर भारत समृद्ध झाला तर जग समृद्ध होईल ही आपली भावना आहे. कारण आपल्या पूर्वजांनी हा संदेश आपल्याला दिलाय, हे कार्य आपल्याला दिलंय की आपण विचार करताना संपूर्ण जगाचा विचार करतो. आमच्या भारतात किती संत ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत होऊन गेले, त्याने कधी आपल्या राष्ट्राचं बघितलं नाही. हे विश्वाची माझे घर अशा भावनेने त्यांनी जे जे काही चांगलं आहे आपण देशाला देऊ. आपण देशाला योग दिला, आपण देशाला खूप काही जगाला काही काही दिलं. आणि म्हणूनच आज भारत हे सगळं नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. ते नेतृत्व आपण मदत करूया आणि भारताला परत एकदा पुनर्वैभव प्राप्त करून देऊया. एवढंच सर्वांचे आज धन्यवाद देतो. सर्वांना देवबारी करून म्हणतो धन्यवाद. भारत धन्यवाद भाऊ. भाऊन सांगितल्याप्रमाणे कितलेशे स्वातंत्र्य सैनिक ज्यांका फाशीची जास्त झाली, ते फाशी चटकना म्हणून त्यांच्या तोंडात 2च शब्द आले, वंदे मातरम. सगळे ह्याच गाण्याक लागून इन्स्पायर जाऊन देशाक लागून कितलेशे प्राणही दिले. सुजलाम सुफलाम म्हणजेच आमची ही भारत माता, भारत देश हो समृद्ध जावचो अशी हे गाणे प्रार्थना करता. त्या क्षणात हांव आमचे प्रदेशाध्यक्ष श्री दामू नायकाकडे मागता की ताणे आमकां संबोधित करचे. वंदे 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 मातरम ह्या राष्ट्रगीताचे 150 वर्ष पूर्ण जातात. आणि ह्या ऐतिहासिक अशा क्षणात आज आम्ही सगळे हजर असतात. आमच्या बरोबर असतात केंद्रीय मंत्री, आमचे ज्येष्ठ नेते श्रीपादजी नाईक, आमचे उमरजुवेचे आमदार राजेश परदेसाय, त्याचबरोबर आमच्या बरोबर असतात जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष दापू मटकेकर, आमचे पक्षाचे सरचिटणीस सिद्धार्थ कुकळकर आणि सर्वांना उडगत,
त्याचबरोबर आमचे बरोबर आसा दीपक नायक आणि हांगसर जमिल्ले सगळे कार्यकर्ते आणि बंधू भगिनी. 7 नोव्हेंबर 2025 आणि तो दीस 7 नोव्हेंबर